हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत महारोग अध्याय चिकित्सा सूत्रस्थान चॅप्टर नंबर 20. पहिल्यांदा काय आहे? फर्स्ट पॉइंट, क्लासिफिकेशन ऑफ रोग. रोग क्लासिफिकेशन 1 टाइप, 2 टाइप, 4 टाइप्स. तुम्हाला आठवत असेल हे सेम आपण शिकलो होतो RNVV मध्ये, रोगनिदानमध्ये हे सेम आहे क्लासिफिकेशन. तर 1 टाईपचे रोग काय आहे? रोग सामान्य. 2 टाईप, प्रकृती, अधिष्ठान. अकॉर्डिंग टू प्रकृती 2 टाईपचे काय आहेत? निज, आगंतुज. अकॉर्डिंग टू अधिष्ठान, बेस्ड ऑन अधिष्ठान 2 टाईपचे काय आहेत? शरीर अधिष्ठान, मनो अधिष्ठान. तर 4 टाईपचे रोग काय आहेत? वातज, पित्तज, कफज, आगंतुज. आगंतुज रोगमुखानी म्हणजे कॉझिटिव्ह फॅक्टर्स और एक्झोजिनस फॅक्टर्स. यामध्ये निज रोग जो आहे तो कशामुळं प्रोड्यूस झालेला आहे? तर वातपित्त कफामुळं, वातपित्त कफाच्या इम्बॅलन्समुळं झालेला आहे. आणि आगंतुज रोग झाल्याची जी कारणे आहेत ती 15 पॉईंट्स आहेत. हे 15 पॉईंट्स संस्कृत टर्म्स पाठ करायचे आणि त्याच्या समोर डॅश करून इंग्लिश मीनिंग लिहायचं. तर त्यामध्ये आहे नख, दशन म्हणजे नखांनी किंवा दातांनी चावणे, पतन पडणे, अभिचार, मारण आदीचे प्रयोग, तांत्रिक प्रयोग, अभिशाप हे त्याचा अर्थ आहे. शाप, अभिषंग, भूत प्रेत किंवा कीटाणूंचा संपर्क, अभिघात, व्रण होणे, व्यध, काटा रुतणे, बंधन बांधले जाणे, वेष्ठन दबून जाणे, पीडन दोराने बांधले जाणे, रज्जू दोराने बांधले जाणे, दहन जाळणे, शस्त्राने मार लागणे, अशानी वीज पडणे किंवा विजेचा धक्का लागणे, हे सगळे कारण आहेत आगंतुज रोगाचे. तर 3 टाइप्स ऑफ कॉझिटिव्ह फॉर आगंतुज अँड निज रोग. आगंतुज आणि निज दोन्ही रोगांसाठी जे कॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ते त्याचं क्लासिफिकेशन किती टाईपमध्ये केलेलं आहे? तर 3 टाईपमध्ये. हे क्लासिफिकेशन 1 रोगनिदानमध्ये येतं. असात्म्य इंद्रिय अर्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. आगंतुज भेद लक्षण, डिफरन्स बिटवीन आगंतुज रोग अँड निज रोग. आगंतुज रोगमध्ये आगंतुज रोग तयार कसे होतात? बिगिन विथ व्यथा, दोष वैषम्य आणि इंजुरी बाय शार्प इन्स्ट्रुमेंट. तर आगंतुज रोग पहिल्यांदा बिगिन विथ व्यथा म्हणजे पहिल्यांदा प्रथम पीडा देऊन उत्पन्न होतो आणि नंतर वातपित्त कफांना वैषम्य करतात, म्हणजेच विशिएशन ऑफ वातपित्त कफ होतं नंतर. पण निजमध्ये त्याच्या अपोजिट आहे. निजमध्ये पहिल्यांदा वातपित्त कफाचं विसिएशन होतं म्हणजे विषमता होते आणि नंतर पीडा उत्पन्न होते म्हणजेच व्यथा. शरीर दोषानां स्थान विभाग. शरीरामध्ये कोणत्या दोषांचं कोणतं स्थान आहे हे आपण कुठं शिकलेलो आहे? रचना शरीरामध्ये शिकलेलो आहे आपण हे. तर स्थान वातपित्त कफाचं, वाताचं स्थान बस्ती म्हणजेच मूत्राशय. हे तुम्हाला येत असेल, याचं मीनिंग तुम्हाला येत असेल कारण हे बॉडीमधले ऑर्गन्स आहेत. बस्ती, पक्वाशय, सक्ती, पाद, अस्ती, पुरीषधान. यामध्ये मेन स्थान कोणतं आहे? तर पक्वाशय. पित्त, स्वेद, रसधातू, लसिका, रुधिर, आमाशय. मेन कोणता आहे? आमाशय. कफ, उरह, शिरो, ग्रीवा, पर्व, आमाशय, मेद. यामध्ये मेन कोणता आहे? उरस्थान मेन आहे.
नॉर्मल अँड ॲबनॉर्मल फंक्शन्स ऑफ दोषा. जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते अकुपित असतात. आणि जे ॲबनॉर्मल आहे ते कुपित असतात. नॉर्मल दोषामध्ये काय काय होतं तर वातपित्त कफ हे सर्व शरीर व्यापक असतात आणि कुपित किंवा अकुपित होऊन शरीराचं क्रमशः अशुभ व शुभ कार्यांचे कारण असतात. म्हणजेच वातपित्त कफ नॉर्मल स्टेटमध्ये जर असतील तर त्यांना अकुपित म्हणायचं, त्यामुळे शुभ अवस्था असते बॉडीची. आणि जर ॲबनॉर्मल स्टेटमध्ये असतील तर त्याला कुपित अवस्था म्हणायचं, त्यामध्ये अशुभ स्टेट असते. जेव्हा हे आपल्या स्वाभाविक रूपात असतात तेव्हा ते शरीर वृद्धिकर, बल, वर्ण, प्रसन्नता देणारे असतात. तेच आपण पॉईंट्समध्ये लिहिले, उपचय, बल, वर्ण, प्रसाद. आणि जेव्हा हे विकृत अवस्थेत असतात तेव्हा ते कसे असतात, रोग उत्पादक असतात, म्हणजेच विकार देणारे असतात. सामान्यज आणि नानात्मज रोग. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये सामान्यज रोग जे 48 प्रकारचे आहेत ते दिलेले होते. आणि या चॅप्टरमध्ये नानात्मज रोग, वातज, पित्तज आणि कफज रोग दिलेले आहेत. वातज रोग किती आहेत, 80 टाईप्सचे आहेत. पित्तज रोग 40 टाईप्स आणि कफज रोग 20 कफ रोग आहेत. तर सुरुवात करतोय वातरोगापासून. वातज नानात्मज व्याधी किती आहेत, टोटल 80. आता हे जे 80 आहेत ते नावे पाठच करायचे आहेत. त्याचं मीनिंग मी मराठीतूनच डायरेक्ट सांगते, तुम्ही ट्रान्सलेट करून इंग्लिशमधून लिहू शकता जर तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचं आहे पेपर. नखभेद, नख तुटणे किंवा व्रण होणे. विपादिका, हातपाय फाटणे. मी जे हे क्लासिफिकेशन लिहिले ते पाठ करण्यासाठी इझी आहे. म्हणजे तुम्हाला जर एवढे पाठच होत नसतील 80च्या 80 तर तुम्ही 40 पाठ करू शकता. ते या पद्धतीने पाठ केल्यावर सोपं पडेल. कारण हे कन्स्ट्रक्ट तसं केले की पाठ करायला सोपं आहे. नखभेद, विपादिक, पादशूल, पादभ्रंश, पादसुप्तता. गुल्फग्रह, पिंडिकोद्वेष्ट, ग्रद्रसी, जानुभेद, जानुविश्लेष. उरुस्तंभ, उरुसाद, श्रोणी, विदेह, उदावर्त. खंजत्व, कुब्जत्व, त्रिकग्रह, पृष्ठग्रह, पार्श्वमर्द. रदमोह, रदद्रव, वक्ष उद्घर्ष, वक्ष उपरोध, वक्षस्तोद. बहुशोत, ग्रीवस्तंभ, मन्यास्तंभ, कंठोदंश, शेफस्तंभ. हनुभेद, ओष्ठभेद, अक्षिभेद. तर 80 प्रकार पटकन वाचून घेऊ आपण. नखभेद, नख तुटणे किंवा वक्र होणे. विपादिका, हातपाय फाटणे. पादशूल, पायात व्यथा. पादभ्रंश, पाय जिथे पडला पाहिजे तिथे न पडता अन्यत्र पडणे. पादसुप्तता, पायाची निष्क्रियता. वातखुड्डता, पाय व जंघा यांच्या संधिस्थानी पीडा. पादसुप्तता, पायांची निष्क्रियता. वातखुड्डता, पाय व जंघा यांच्या संधिस्थानी पीडा. गुल्फग्रह, गुल्फ प्रदेश जखडणे. पिंडिकोद्वेष्ट, पोटऱ्यांमध्ये वेदना. ग्रद्रसी. जानुभेद, जानुमध्ये वेदना. जानुविश्लेष, जानुसंधी शिथिलता. उरुस्तंभ, उरुसाद, मांड्या गळून जाणे, थकून जाणे. पांगुल्य, पांगळेपणा. गुदभ्रंश, गुदार्ती, गुदमध्ये पीडा. वृषण, उत्पेक्ष, उत्क्षेप, वृषांचे वर चढणे. शेफस्तंभ, मूत्र इंद्रियांची जडता. वंशनाह, वंशनामध्ये बांधल्यासारखी पीडा. श्रोणीभेद, कटीमध्ये फाटल्याप्रमाणे पीडा. विंगभेद, अति मलोत्सर्ग.
उदावर्त वायू प्रतिलोम होणे, खंजता हस्त अथवा पायांची लांबी कमी होणे, कुब्जता कुबडेपणा, वामनत्व बुटकेपणा, त्रिकग्रह त्रिक प्रदेश जखडणे, पृष्ठग्रह पाठ जखडणे, पार्श्वोवमर्द दोन्ही पार्श्वांमध्ये मर्दन केल्यासारखी वेदना, उदारवेष्ठ उदरांमध्ये पिळवटल्यासारखी वेदना, ऋन्मोह हृदयगती थांबणे, द्रव हृदयगती वाढणे, वक्ष उद्वर्ग छातीमध्ये फुफ्फुसांमध्ये घर्षणाप्रमाणे पीडा, वक्ष उपरोध हृदय किंवा फुफ्फुसांचं कार्य न होणे, वक्षस्थोद छातीमध्ये टोचल्याप्रमाणे पीडा, बहुशोष बाहू शुष्क होणे, ग्रीवास्तंभ गळ्याभोवती जखडल्यासारखे वाटणे, मण्यास्तंभ मान जखडणे, कोष्ठोध्वंस स्वरभेद किंवा शुष्क कास, हनुभेद हनुस्तंभ, ओष्ठभेद अक्षिभेद, दंतभेद दंतशैथिल्य, मूकत्व, कषायस्यता मुखात तुरट चव येणे, मुखशोष वात्संग वाणीचे बंध होणे, आरसज्ञता रस ज्ञान न होणे, घ्राणनाश गंधज्ञान न होणे, कर्णशूल अशब्दश्रवण शब्द नसताना ते ऐकू येणे, उच्चैश्रुती उंच आवाजात ऐकणे, बाधिरता बहिरेपणा, वर्तस्तंभ पापण्या न हलणे, वर्तमसंकोच पापण्यांचा संकोच, तिमिर दृष्टिदोष, अक्षिशूल अक्षिण्यू दास नेत्राचा स्वास्थ्यापासून भ्रंश होणे, भृव्युदास भुवया वक्र होणे, शंखभेद शंखप्रदेशी तीव्र शूल, ललाटभेद भालप्रदेशी तीव्र शूल, शिरशूल केशभूमी स्फुटन केसांच्या स्थानाचे फाटणे, दंडक दंडाप्रमाणे जखडणे, अर्दित एकांगरोग सर्वांगरोग, आक्षेपक दंडक शरीर ताठ होणे, श्रम थकवा येणे, वेपतू चक्कर येणे, जृंभा वारंवार जांभळ्या येणे, विषाद मन उदास होणे, प्रलाप अत्यंत बडबड करणे, ग्लानी अंग गळून जाणे, खूप थकणे, रुक्षता परुषता कठोरता, शावारुण व भासता शरीराचा काळा किंवा अरुण वर्ण, अस्वप्न अनिद्रा, अनवस्थी चिंतता चित्त स्थिर नसणे. हे झाले टोटल 80 प्रकारचे आजार आणि त्यांचा अर्थ. तुम्हाला होत असेल तर 80 करा, नसेल तर कमी करा. फीचर्स ऑफ वात. आता वाताचे जे फीचर्स आहेत ते काय आहेत नेमके? यालाच संस्कृतमधून वायूचे आत्मरूप व कर्म. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येताना संस्कृतमधून जर टर्म आले तर ते कसं येणार? वायूचे आत्मरूप म्हणजेच फीचर्स ऑफ वात लिहायच्यात, इनहेरंट क्वालिटीज ऑफ वात. आणि कर्ममध्ये याच्या नंतर पॉईंट आहे वात दोष कर्माणी, हा पॉईंट म्हणजेच वायूचे कर्म. तर जे 80 प्रकारचे वात विकार आहेत त्यामध्ये सांगितलेले किंवा न सांगितलेले जे वातविकार आहेत त्याचे वाताचे स्वतःचे जे लक्षणस असतात ते म्हणजे अपरिणामी आत्मरूप वाताचे स्वतःचे जे लक्षण आहेत ते, आणि याचबरोबर वाताचे जे कर्म आहेत त्याचे जे लक्षण आहेत ते. हे जे 2 प्रकारचे लक्षण आहेत ते कधीच बदलत नाहीत, ते कायम तसेच असतात. जे कोणता कुशल वैद्य असेल त्याला दाखवल्यानंतर तो ऑब्झर्व करणार की हे जे सिम्पटम्स आहेत जे बदलत नाहीत कधीच, ते ऑब्झर्व करून अनडाऊटफुली ते असं सांगणार की हा वातविकार आहे. तर हे झालं ऑब्झर्वेशन. नेक्स्ट आहे इनहेरंट क्वालिटीज ऑफ वात, म्हणजे आत्मरूप काय आहे? रौक्ष शैत्य लाघव वैशद्य गती अमूर्तत्व अनवस्थित
हे 7च पॉईंट तुम्ही पाठ करायचे यामध्ये आणि याचं जे मीनिंग आहे ते समजून घ्यायचं आत्ता लेक्चरमध्ये आणि नंतर पाठ करताना फक्त एवढंच पाठ करायचं आणि जायचं. रौक्ष रफनेस, रुक्षता, शैत्य कूलनेस शीतलता, लाघव लाईटनेस लघुता, वैशद्य नॉन स्लाइमीनेस विशदता, गती मूवमेंट चंचलता, अमूर्तत्व शेपलेसनेस रूप नसणे, अनवस्थित इन्स्टॅबिलिटी हे सगळे वायूचे लक्षण आहेत. तर वात दोष कर्म, वाताचे जे कर्म आहेत ते काय आहेत बघा. दूरगती, व्यास, संघ, भेद साद, हर्ष तृष्णा, कंप वर्त चल, तोद व्यथा, खर पुरुष विशद, सुशीर अरुणवर्ण, कषाय वीरस शोष. ज्याचा अर्थ काय आहे, जसं स्रंस स्थानावरून भ्रंश होणं, भ्रंश स्वस्थानावरून दूर जाणं, व्यास त्या अवयवांचा विस्तार होणं, संग अवरोध होणं, भेद तुटल्यासारखी वेदना होणं, साद रास थकवा येणं, हर्ष रोमहर्ष म्हणजे गुजबम्स येणं, तर्ष तृष्णा किंवा वितृष्णा, कंप वर्त चल गती उत्पन्न होणं, तोद टोचल्यासारखी पीडा होणं, व्यथा चेष्टा खरता, परुषता म्हणजेच कठोरपणा, विशद सुशीर अरुणवर्ण हे जे वायूचे लक्षण आहेत त्याच्यामुळं त्या विकाराला या लक्षणं आणि जे कर्मयुक्त विकार आहेत त्याला वातविकार म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट काय आहे, वात प्रशम सूत्र म्हणजेच वातचं चिकित्सा सूत्र. आता आपण वाताचे इनहेरंट क्वालिटीज म्हणजे आत्मरूप बघितलं, नंतर वाताचे कर्म म्हणजे वाताचे ॲक्शन बघितले. त्याच्या आधी फर्स्ट पॉईंट आपण बघितलेला होता वात नानत्मज विकार 80 टाईप्सचे. आता 4th पॉईंट बघतोय आपण वात प्रशम सूत्र, ज्यामध्ये ईटिंगमध्ये आपण आहारामध्ये काय काय घेणार, मधुर आम्ल लवण स्निग्ध उष्ण उपक्रम हे झालं आहार. विहारमध्ये स्नेहन स्वेदन अष्टपन अनुवासन नस्यकर्म भोजन अभ्यंग उत्सादन परिषेक हे झालं विहारमधले पॉईंट. तर आहार विहार मधले पॉईंट झाले आणि प्रधान उपक्रम म्हणजेच जे मेन आहे यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर हे आहे प्रधान उपक्रम चिकित्सामध्ये. तर प्रधान उपक्रम काय आहे वातचं, अस्थापन बस्ती आणि अनुवासन. तर रिझन काय आहे, इट एंटर्स द पक्वाशय अँड कट्स वात मूळ, मुळापासून ते वातला काढून टाकतं, त्यामुळं वातदोष पुढं वाढत नाही. आणि पॅसिफाय वात रिसाइडिंग इन अदर पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे पक्वाशय सोडून दुसऱ्या ठिकाणी जे बॉडीमध्ये वात असेल त्याला नॉर्मल स्टेटमध्ये आणतं. तर हेच मराठीतून एक्सप्लेनेशन काय आहे, अस्थापन आणि अनुवासन बस्ती कर्माला विशेष महत्त्व देतात, कारण हे दोन्ही उपाय प्रथमच पक्वाशयात प्रविष्ट होऊन संपूर्ण विकारांचा उत्पादक वायू याच्या मुळाचेच छेदन करून टाकतात. पक्वाशयात वाताला जिंकून घेतल्याने सर्व शरीरात पसरलेले वातविकार स्वतःहून शांत होतात. आता याची सिमिली काय आहे, कटिंग वनस्पती मूल ज्यामुळं डिस्ट्रक्शन ऑफ होल ट्री होतं. मराठीतून अर्थ बघा, ज्याप्रमाणे आपण वृक्षाच्या मुळाला घाव घातल्यावर त्याच्या फांद्या पाने फुले फळे यांचा निश्चितच विनाश होतो, त्याचप्रमाणे मूळ दोषच वातदोषच नष्ट झाल्यावर शरीरात उत्पन्न झालेले सर्व वातविकार नष्ट होतात. पित्त नानत्मज व्याधी टोटल 40,
ओष प्लौष दाह दवथु धूम. ओष प्लौष दाह दवथु धूम. आम्लक विदाह अंतर्दाह अंशदाह उष्माधिक्य. आम्लक विदाह अंतर्दाह अंशदाह उष्माधिक्य. अतिस्वेद अंगगंध अंगवदर शोणितक्लेद मांसक्लेद. अतिस्वेद अंगगंध अंगावदर शोणितक्लेद मांसक्लेद. त्वक्दाह रक्तकोठ रक्तविस्फोट रक्तपित्त रक्तमंडल. आस्यविपाक गलपाक अक्षिपाक गुदपाक मेढ्रपाक. आस्यविपाक गलपाक अक्षिपाक गुदपाक मेढ्रपाक. हरितत्व हरिद्रत्व नीलिका कक्षा कामला. हरितत्व हरिद्रत्व नीलिका कक्षा कामला. फीचर्स ऑफ पित्त. एक्सप्लेन्ड or unexplained पित्तज विकार. Diagnosed by wise physician according to अपरिणामी आत्मरूप, inherent natural qualities and karma actions, and diagnosis without any confusion. Then what are the inherent natural qualities of pitta? That is atmaja vikara, atmaja रूप of pitta. औष्ण्य तैक्ष्ण्य द्रवत्व. औक्ष्ण्य तैक्ष्ण्य द्रवत्व. अनतिस्नेह वर्णश्च शुक्लरूणवर्जो. विस्त्रगंध. अनतिस्नेह वर्णश्च शुक्लगंधवर्जो विस्त्रगंध. वर्णश्च शुक्लरूणवर्जो विस्त्रगंध. सरत्व कटु आम्लरस. सरत्व कटु आम्लरस. पित्तज कर्म. दाह औष्ण्य पाक स्वेद. दाह औष्ण्य पाक स्वेद. क्लेद कोथ कंडू स्त्राव. क्लेद कोथ कंडू स्त्राव. राग यथास्वं गंधवर्णरस सरत्व. राग यथास्वं गंधवर्णरस सरत्व. राग यथास्व गंधवर्णरस सरत्व. पित्तप्रशमन सूत्र म्हणजेच ट्रीटमेंट किंवा पित्तचिकित्सा. आहाररस मधुर तिक्त कषाय रसद्रव्य. आहाररस मधुर तिक्त कषाय रसद्रव्य. गुण शीतगुण. थेरप्युटिक्स स्नेहन विरेचन प्रदेह परिषेक अभ्यंग. स्नेहन विरेचन प्रदेह परिषेक अभ्यंग. स्नेहन विरेचन प्रदेह परिषेक अभ्यंग. प्रधानतम उपक्रम. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असलेला टाईप कोणता आहे तर विरेचना पर्गेशन थेरपी. एंटर्स इन द आमाशय अँड कट्स द पित्तमूल. पॅसिफाय पित्त इन अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. सिमिली कूलिंग ऑफ बर्निंग हाऊस व्हेन फायर इज रिमूव्ड फ्रॉम इट. कफ कफजननात्मक विकार टोटल किती आहेत 20. तृप्ती तंद्रा निद्राधिक्य स्थैमित्य गुरुगात्रता. तृप्ती तंद्रा निद्राधिक्य स्थैमित्य गुरुगात्रता. आलस्य मुखमाधुर्य मुखस्त्राव श्लेष्म उद्गिरीकरण. श्लेष्म उद्गीरण. मलस्य अधिक्य. आलस्य मुखमाधुर्य मुखस्त्राव श्लेष्म उद्गिरेण मलस्य अधिक्य. बलासक अपक्ति हृदय उपलेप कंठ उपलेप धमनी प्रतिचय. बलासक अपक्ति हृदय उपलेप कंठ उपलेप धमनी प्रतिचय. गलगंड अतिस्थौल्य शीत अग्निता उदर्द. श्वेत अवभासता श्वेत मूत्रनेत्र वर्चस्व. गलगंड अतिस्थौल्य शीत अग्निता. गलगंड अतिस्थौल्य शीत अग्निता उदर्द. श्वेत अवभासता श्वेत मूत्रनेत्र वर्चस्व. फीचर्स ऑफ कफ.
In all Shleshmika Vikara due to kapha, which are explained or unexplained, wise physician observe aparinami atmarupa and karma of abnormal functions of kapha. जे कफचे आत्मजे रूप असतात आणि जे कर्म असतात ते कोणत्याही विकारामध्ये पण सेमच असतात त्याचे लक्षणं. त्या लक्षणांना डायग्नोज करून वाईज फिजिशियन एकदम बरोबर विदाऊट एनी कन्फ्युजन डायग्नोसिस करू शकतो. तर जे आत्मजे रूप आहेत म्हणजेच इंटरनल नॅचरल क्वालिटीज ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? स्नेह, शैत्य, शौक्ल्य, गौरव, माधुर्य, स्थैर्य, पिच्छील, मात्सर्य. तर कफकर्म कोणते आहेत? श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य, गौरव. श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य, गौरव. स्नेह, सुप्ती, क्लेद, उपदेह, बंध. 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 माधुर्य, चिरकारित्व. माधुर्य, चिरकारित्व. कफप्रशमन सूत्र म्हणजेच कफचिकित्सा काय आहे? रस कोणकोणते वापरले गेले पाहिजेत? कटू, तिक्त, कषाय. गुण तीक्ष्ण, उष्ण, रुक्ष. तर थेरपीज स्वेदन, वमन, शिरोविरेचन. स्वेदन, वमन, शिरोविरेचन. प्रधानतम उपक्रम वमन एमेसिस. Enters urdhva amashaya and cut kapha moola in urus pradesha and removes or pacify doshas in urdhva bhaga of body. Pacify kapha residing in other parts of the body. Similarly, drying of the crops, shali, yavapishtika. And next point is kedar setav. म्हणजेच शेताचं जे बॅरियर असतं, बांध असतो, तो फुटल्यावर शेतातलं पाणी निघून जातं आणि जे पीक आहे ते वाळून जातं. त्याची सिमिली दिलेली. इम्पॉर्टन्स ऑफ रोगी परीक्षा. रोगमादौ परीक्षेत ततो अनंतरम औषधम तत्कर्म भीषक पश्चात ज्ञानपूर्व समाचरेत. यस्तु रोगं विज्ञाय कर्माणि आरभते भीषक अप्य औषध विधान नतस्थ सिद्धिर्य यदृश्यया. फिजिशियन जे वेल वर्स्ड असतात डायग्नोसिसमध्ये आणि सर्व भेषजकोवित जे बरोबर मेडिसिनचं ॲडमिनिस्ट्रेशन देतात, ज्यांना देश आणि काळबद्दल सगळी माहिती असते आणि त्यानुसार जे औषध किंवा मेडिसिन देतात त्यामुळे निश्चितच आजार बरा होतो आणि बरोबर ट्रीटमेंट दिली गेली जाते. थँक्यू.